नमस्कार फ्रेंड्स, विश्वनाथ लोखंडे ट्रॅव्हलिंग टाईममध्ये तुमचं स्वागत करतो. आणि मी आज चाललो आहे कर्जत, खालापूर ते मोशीपर्यंतचा हा माझा प्रवास आहे. आणि आम्ही जे आज चाललो आहे माझ्या ग्रुपसोबत मोशी येथे, ते जे ठिकाण निवडले ते आमचे राहुल भाऊ तनपुरे यांनी, त्याबद्दल माहिती ते देतील. आता चला, आता इथे खालापूर अमृततुल्य इथे आम्ही आता सर्वजण थांबलेलो आहेत आणि आम्ही इथून आता चहा वेळ घेऊन पुढचा प्रवास आमचा आम्ही राईड चालू करणार आहोत. जय शिवराय. आज आम्ही जो प्रवास करणार आहोत त्या राईडसाठी ही सर्व मंडळी आली, रायडर्स मंडळी आलेली आहेत. याच्यामध्ये काही नवीन आहेत, काही जुने आहेत. नमस्कार सर. गुड मॉर्निंग. पाहू शकता आणि आपलं नेहमीचं ठिकाण योगी अमृततुल्य. हो, आम्ही जे ठिकाण ॲक्च्युली राहुल भाऊंनी जे ठिकाण निवडले त्याच्याबद्दल राहुल भाऊ आणि मोरे सर काही थोडीफार माहिती देतील. नमस्कार, मी राहुल तनपुरे. आता आपण चाललो आहोत, पहिलं चाललो आहोत भंडारा डोंगरमध्ये. तिथे आपण संत तुकाराम महाराज जे आहेत ते तिथे कीर्तनाला यायचे. एक सुंदर अशी लेणी पण आहे तिथे, हजारो वर्ष पुराणी. आणि त्याच्यानंतर तिथून दर्शन घेऊन आपण जाणार आहोत देहूला. किती राहिले? पांडुरंग महाराज गुले जे हबप आहेत आपले कीर्तनकार, त्यांनी खूप चांगली अशी हे केलेली आहे, देहूचं गाथा मंदिर बांधलेलं आहे, ते आपण बघणार आहोत. आणि तिथून पुढे आपण जाणार आहोत मोशीला, जिथे संभाजी महाराजांचा 140 कोटी रुपये खर्च करून केलेला असा सुंदर असा हे काय बोलतात आपण स्टॅच्यू, तो आपण बघणार आहोत. तर राहुल भाऊंनी जे आजचं जे आमचं जे लोकेशन वगैरे आहे, जे काही ठिकाण आहे त्याच्याबद्दल चांगली अशी माहिती दिलेली आहे. आणि आता पटापटीतनं आम्ही चहा पिऊन निघतोय. आणि सरांनी आणलेले सर्वांना सकाळ सकाळ स्वीट उलटी करून दाखवा. हां, धन्यवाद सर, धन्यवाद. अशा प्रकारे जबरदस्त असा ग्रुप आहे. चहा वगैरे पिऊन झाला आता आम्ही इथून निघतोय पुणे साईडला. हा एक खालापूर फाटा. जी आता जी बोलेरो गेली ती मुंबई साईड आहे आणि जी आता बस चाललेली आहे ती पुणे साईड आहे. तुम्हाला पुण्याकडे जाताना राईट मारत आहे. राईट मारलं की तुम्ही आता खालापूरला समोर नवीनच मॉल तयार झालेला आहे आणि त्या समोर दिसते तुम्हाला योगी अमृततुल्य.
तळेगाव फाट्यावरनं लेफ्ट घेतला तळेगावकडे. आता तळेगावमधनं आम्ही पुढे जाणार आहोत. तळेगाव फाट्यापासून थोडं पुढे आलो आम्ही नाश्ता करण्यासाठी आणि हे आहे हॉटेल भाग्यश्री स्पेशल मटकी मिसळ स्पेशल भेळवाले. गरमागरम वडे तळण्याचं काम चालू आहे. सर्वांसाठी मिसळ मागितली आहे. इकडं सुद्धा मिसळ आहे. हे असं हॉटेल आहे. चला असं पटापट आता नाश्ता करून पुढे निघतो आम्ही आता. गरमागरम भजी सुद्धा मागितले. कांदा भजी. हे जे नाश्त्याचे हॉटेल चॉईस केले ते राहुल भाऊंनी केले. जेव्हा पण ते काकांच्या घरी जातात त्यांच्या घरी जातात गावाला त्या हॉटेल थांबतात. तर या हॉटेलमधलं खरोखर नाश्ता खूप छान आहे. टेस्ट आहे मिसळला मेन म्हणजे. तर भजी पण चांगली ना. मोरे सर तुम्ही तर काय टेस्ट ऑफ द ग्रुप म्हणतात नाही का मॅन. तुम्ही सांगा. छान होता. बटाटा वडा आता आम्ही ऑर्डर केला आहे आणि ही भजी कोणती आहे तिला माहीत नाही. कांदा भजी छान आहे. मस्त आहे. एक नंबर. बाय बाय. त्या ग्रुपमधील नवीन मेंबर्स यांना विचारू कसं आहे टेस्ट वगैरे. टेस्ट कशी वाटली तुम्हाला नाश्त्याची वगैरे काय ना. करू यांची भजी वगैरे खूप छानच आहे तसं म्हटलं तर. भाऊंना विचारू कसं वाटतं टेस्ट वगैरे. हां म्हणजे राहुल भाऊनी जे काही हॉटेल चॉईस केले चांगलं आहे.
ऐका तर. इथे ओनर आहेत आणि खरोखर खूप छान वाटलं. मिसळ वगैरे खूप आमचे जे राहुल तनपूर आहेत हे नेहमी त्यांच्या गावात जातात शुक्रवारच्या पुढे, तेव्हा इथं सांगतात आणि त्यांनी आम्हाला ठिकाण सुचवलं. खूप छान वाटलं आणि टेस्ट पण छान आहे तुमची हॉटेलची. तर थोडं सांगता का हॉटेल कुठून कुठं किती लांब पडेल? हॉटेल भाग्यश्री आपलं तळेगाव चाकण रोडलाच आहे, स्वराज नदी समोरच. आपल्याकडे मिसळ आहे, वडापाव आहे, भजी आहे, भेळ आहे, सर्व स्पेशल आहे. आपलं मिसळ फेमस आहे, आपली मटकी भेळ फेमस आहे. कधी आला तर नक्की या. हो नक्की नक्की, छान वाटलं. जय शिवराय. नाश्ता वगैरे करून झाला. आता सर्वजण पुढच्या प्रवासासाठी निघत आहोत. आता आम्ही आलो आहोत भंडारा डोंगर येथे. हे बघा इथं मंदिराचं काम चालू आहे. सुंदर असं मंदिर बांधण्याचं काम चालू आहे. राहुल भाऊ, आपण जे ठिकाण खूप सुंदर असं निवडलं, खूप सुंदर असं मंदिर तयार होतंय आणि थोडंफार तुम्ही सांगू शकता का या ठिकाणाबद्दल? हे मंदिर आहे आपलं संत तुकाराम महाराज जे आहेत देऊगावचे मूळ राहणारे शिवाजी महाराजांच्या काळात. त्यांनी ते या ठिकाणी यायचे, कीर्तन करायचे. त्यांनी जो ग्रंथ लिहिला आहे तो ग्रंथ त्यांनी या डोंगरावर लिहिलेला आहे. आणि इथून खाली जे आहे ती हजारो वर्ष पुराणी लेणी आहे. त्या लेणीला जवळजवळ 15 मिनटं लागतात जायला. आणि हे आपलं तुम्ही समोर बघता हे संगमरवरी जे मंदिर होतं आहे हे 200 कोटी रुपयांचं मंदिर होतं. हा भंडारा डोंगर आहे. हा भंडारा खूप सुंदर असं ठिकाण आहे. जर कोणाला यायचं असेल तर तळेगाववरून किती वेळ लागते यायला तरी पण? 15 मिनटं. असं मंदिर होतं.
आता आम्ही देऊ गावामध्ये आलो आहे आणि राहुल बाबल्याला थोडीफार माहिती देतील या मंदिराबद्दल. तर आपण आता आलो आहोत देऊ या गावामध्ये, जिथे संत तुकाराम महाराज राहत होते. त्यांचं गाव आहे. आपण त्यांचा वाडा पण थोड्या वेळात पाहणार आहे. हे समोर जे मंदिर आहे, हे मंदिर आहे तुकाराम महाराजांचं. आणि या मंदिरामध्ये तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले ते अभंग संगमरवरी दगडामध्ये कोरलेले आहेत. ते विश्वनाथ भाऊ तुम्हाला दाखवतील व्हिडिओद्वारे, ते तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. गाथा मंदिरातून दर्शन करून आता बाहेर पडलोय. आपण आता पुढे कुठे जाणार? आता आपण जाणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जो हिंदू स्टॅच्यू आहे, प्रतिमा, ती बघायला आपण आता जात आहोत. तर आता इथून जवळजवळ आहे 13 ते 14 किलोमीटर, अर्धा पाऊण तास दाखवतो. ठीक आहे, आपण जाऊया. ओके. तर पटापट आता उतरणार शितो आम्ही सर्व आणि इथं निघतो. मध्ये आलो आहे आणि मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं एक सुंदर अशी मूर्ती, सुंदर असं स्मारक ते पाहण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो. तर
छत्रपती संभाजी महाराज की जय. हे सुंदर असं स्मारक आहे. तर आम्ही आता आतमध्ये एंट्री करतो इथे आणि आम्हाला हे अजून एक भाऊ भेटलेत. ते कल्याणचे आहेत मूळचे आणि तेही ब्लॉगर आहेत. तर ते आता पाटील ब्लॉग बघत राहा. ओके, धन्यवाद. दादांना भेटून खूप छान वाटलं सगळे रायडर वगैरे आणि दादांना भेटून. आम्ही असेच राईड वगैरे करत असतो आठवड्यातून किंवा महिन्यातून 1-2 वेळा. म्हणजे भेटण्यासाठी थांबलो आणि महाराजांची दर्शन घ्यायला. हो, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर सर्वांना जबरदस्त अशी भूक लागली आणि आम्ही आता जेवण करण्यासाठी आलो आहोत सोमाटणा फाटा येथील अन्नपूर्णा प्युअर व्हेज फॅमिली अँड रेस्टॉरंटमध्ये. येथे मी पहिलेसुद्धा एकदा जेवून गेलेलो आहे. असं हे रेस्टॉरंट आहे. वॉशरूम कुठे आहे? सोमाटणा फाटा येथून जेवण वगैरे करून निघालो आहे. आता बहुतेक योगा अमृत खाला पूर्ण आम्ही जातो असं थांबणार आहोत आणि त्यानंतर सर्वांना आपापल्या घरी जातो.